पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल ऊस जाऊन 7 महिने झाले। ऊस कारखाना बंद होऊन सुद्धा चौथा महिना चालू, तिसरा महिना चालू झालेला आहे, परंतु कारखानदारांनी अजून शेतकऱ्याचे बिल अदा केलेले नाहीत। खऱ्या अर्थाने ऊसकेन कायदा काय सांगतो, शेतकऱ्यांचा ऊस गेल्यापासून त्यांनी 15 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे वर्ग झाले पाहिजे, परंतु ते पैसे वर्ग करत असताना त्याला 15% व्याज लेट पेमेंट 15% व्याज दर देऊन त्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले पाहिजे, परंतु कारखानदारांनी आतापर्यंत केलं नाही। साखर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली नाही। आमचं एकच मागणं आहे, 7 महिने झाले शेतकऱ्याच्या कष्टाचे पैसे तुम्ही घेऊन बसलात, त्या शेतकऱ्यांना जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना मागे हटत नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना याच तीव्र भूमिकेत राहील आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय इथून मागे हटणार नाही। काय सांगेल आज जे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे, काय काय मागणी आहे? आज खऱ्या अर्थानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल ऊस जाऊन 7 महिने झाले। ऊस कारखाना बंद होऊन सुद्धा चौथा महिना चालू, तिसरा महिना चालू झालेला आहे, परंतु कारखानदारांनी अजून शेतकऱ्याचे बिल अदा केलेले नाहीत। खऱ्या अर्थाने ऊसकेन कायदा काय सांगतो, शेतकऱ्यांचा ऊस गेल्यापासून त्यांनी 15 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे वर्ग झाले पाहिजे, परंतु ते पैसे वर्ग करत असताना त्याला 15% व्याज लेट पेमेंट 15% व्याज दर देऊन त्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले पाहिजे, परंतु कारखानदारांनी आतापर्यंत केलं नाही। साखर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली नाही। आमचं एकच मागणं आहे, 7 महिने झाले शेतकऱ्याच्या कष्टाचे पैसे तुम्ही घेऊन बसलात, त्या शेतकऱ्यांना जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना मागे हटत नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना याच तीव्र भूमिकेत राहील आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय इथून मागे हटणार नाही। अधिकारी का टालमटोल करत आहे? अधिकारी स्वतःच आर्थिक देवाणदेवाण करून आर्थिक हितापोटी कारखानदारांची पाठराखण करतायत। आमचं त्यांच्यावर ऑब्जेक्शन आहे। खऱ्या अर्थानं जर त्यांनी कायदा वापरला असता तर शेतकऱ्याची ही वेळ आली नसती आणि महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांची ही नपुंसकता आहे। शेतकऱ्यांना स्वतःसाठी आंदोलन करावं लागतंय, शेतकऱ्यांच्या स्वतःच्या घामासाठी लढावं लागतंय, शेतकऱ्यांना स्वतःसाठी उपोषण करावं लागतंय। हे शेतकऱ्यांची शोकांतिका आहे। यामध्ये आमदार खासदार सामील आहे का? नाही, स्थानिकचे आमदार खासदार तर ते शेतकऱ्याकडे बघायलाच तयार नाही। त्यांचं फक्त काम एकच, इलेक्शन झालं की इलेक्शन आलं की शेतकरी राजा आणि इलेक्शन झालं की शेतकऱ्याचा बाजा वाजायचं, हे नेत्यांचं काम आतापर्यंत झालेलं आहे। आजपर्यंत पाहिलंय तुम्ही, इतर प्रश्न असतील, शेतकऱ्याचा कुठलाही प्रश्न असो, फक्त संघटना जी शेतकऱ्यासाठी लढते आणि शेतकऱ्यांना न्याय देते। तुम्हाला का वारंवार आंदोलन करावं लागतं? खऱ्या अर्थानं जे प्रशासन शेतकऱ्यांसाठी नेमलंय ते प्रशासन शेतकऱ्याच्या विरोधात जातंय, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आंदोलन करावं लागतंय, शेतकऱ्याला रस्त्यावर यावं लागतंय। ही मोठी शोकांतिका झाली। तुम्हाला न्याय भेटला नाही त्याच्यानंतर काय? नाही, आज आमची आज उपोषण आहे। आजचं उपोषण हे उद्या
तीव्र आंदोलनात बदल होईल आणि आंदोलनाची दिशा ही चेंज होईल। स्वाभिमानी शेतकरी संघटना अख्ख्या महाराष्ट्रातले कार्यकर्ते आणि नेते या संभाजीनगरकडे आज संध्याकाळपासून वाटचाल करायला लागतील। कारखान्याचे काय संचालक याच्यामध्ये सामील आहे का पैसे द्यायला? 100% सगळी चोराची टोळी तयार झालेली आहे। पैठण तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये ही शेतकऱ्याला लुटणारी टोळी तयार झाली आणि सरकार आणि प्रशासन सरकारमधील सुद्धा चोराची टोळी हीच टोळी सरकारमधील सुद्धा सामील आहे। वारंवार जनता धन्यवाद मिळून का देते मग? जनता निवडून देण्याच्या भूमिकेत नाही, त्यांनी जनतेचा दिशाभूल करून मतदान करून घेऊन ते सत्तेत आलेले। ईव्हीएमच्या माध्यमातून असेल, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो या माध्यमातून या सत्तेमध्ये आले आणि शेतकऱ्याला डेंगा दाखवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। म्हणून येत्या काळामध्ये सरकारला सुद्धा सरकारची जागा दाखवण्याचं काम हे शेतकरी करतील, हे मला तुम्हाला या माध्यमातून बोलायचं। मी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर।